नमस्कार महाराष्ट्र. ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्ह्यामधून. नाशिकमध्ये 15 दिवसांनंतर पुन्हा पावसाची हजेरी. अनेक दिवसांपासून रखडलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्यांना वेग येणार. नांदगाव, मनमाड, मारेगावामध्ये पावसाचं पुनरागमन. पावसाच्या आगमनानं बळीराजा सुखावला. खरीप पिकांनाही जीवदान. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे राधानगरी धरण 99% भरलं. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ, लेणी परिसरात धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. लेणी परिसरातील सीतान्हाणी धबधबा ओसंडून वाहतोय. पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याचा रेड अलर्ट. जोरदार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. सूर्या नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातील पावसाचा रेड अलर्ट. हलक्या मध्यम पावसामुळे नदी धरणांचं पाणी वाढलं, तर आज मुसळधार पावसाचा अंदाज. गोंदियात पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 15 दरवाजे 3 मीटरनं उघडण्यात आले, तर पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात काही भागांमध्ये शेतीसाठी उपयुक्त पाऊस. कळंब, राळेगाव, बाभुळगाव तालुक्यात अल्पवृष्टीमुळे पिकांची वाढ खुंटली. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोसेखुर्दच्या जलसाठ्यात वाढ. गोसेखुर्द धरणातील सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले. भंडाऱ्यातील साकोलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रबुद्ध चौकातील जुन्या विहिरीचं भूस्खलन. सुदैवानं परिसरात कुणीही नसल्यानं अनर्थ टळलाय. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 3 आणि 6 उघडण्यात आले. 2856 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. वाशिमच्या पीडब्ल्यूडी अभियंत्यानं सामाजिक कार्यकर्त्याचं बनावट पत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. खोटी सही करून पत्र मंत्रालयात सादर केल्यानं प्रकरण उघड. या प्रकरणी 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. वाशिमच्या उपविभागीय अभियंत्याकडून तक्रारकर्त्याच्या बनावट पत्राचा वापर. तत्कालीन अभियंता दिनकर नागे याच्याविरुद्ध वाशिम पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकरानं आपल्या प्रेयसीला दौलताबाद घाटात ढकललं. खासगी वादातून झालेला प्रकार. या घटनेत तरुणीचा मृत्यू. संभाजीनगरच्या महिलेला मारहाण प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल. आरोपी शोधण्यासाठी 2 पथकं रवाना. सर्व आरोपींवर कडक कारवाई करू, पोलिसांचं आश्वासन. दहिगावात विजेच्या तारांचा शॉक लागून महिलेचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांनी प्रेत महावितरण कार्यालयात आणलं. दोषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. अटकेनंतर तणाव निवळला. नागपूर पोलीस मुख्यालयातील शिपायाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल. वाडी काटोल रस्त्यावर वाहन चालकाला 500 रुपयांची लाच मागून अवैध वसुली करत असल्याचा आरोप करण्यात आला. अकोला महानगरपालिकेत एमआयएम कडून मनपा आयुक्तांच्या केबिनवर चढून संघर्ष आंदोलन. शहरातल्या प्रभाग 1, 2 आणि 7 या परिसरात घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यानं आंदोलन करण्यात आलं. नांदेडच्या गोंडजेवलीत पुलावरून दुचाकीसह वाहून गेलेला तरुण झाडाच्या फांदीला धरून बचावला. गावकऱ्यांनी दुचाकी देखील शोधून काढली. चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई. कारनं दिल्लीहून बंगळुरूकडे नेलं जात असलेलं 64 कोटींचं एफेटामाइन ड्रग्ज जप्त करण्यात कार चालकाला अटक देखील करण्यात आली आहे. संभाजीनगरात माजी विरोधी पक्षनेत्याच्या हॉटेलवर सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांचा छापा. या कारवाईमध्ये 60 जुगाऱ्यांना ताब्यात घेत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पूर्व वैमनस्यातून 2 गटामध्ये लाठ्याकाठ्यानं हाणामारी. या प्रकरणात महिलांसह काही तरुण जखमी. अहिल्यानगरच्या दिल्ली गेट परिसरातील घटना. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकरानं प्रेयसीला दौलताबाद घाटातून ढकलल्यानं तरुणीचा मृत्यू.
प्रेमवादातून घटना घडल्याची माहिती. या घटनेनंतर आरोपी पोलीस ठाण्यामध्ये हजर. साताऱ्यात तलवारी कोयते घेऊन गँगस्टर रस्त्यावर. तहसीलदार कार्यालयासमोर 2 गटात धुमश्चक्रीचा प्रयत्न. लेडी सिंघम वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे डाव फसला. गोंदियातील देवरी तालुक्यातील सुरतोली गावात दिवसाढवळ्या वाघाचं दर्शन. नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची रेस्क्यू टीम सुरतोली परिसरामध्ये दाखल. बीड तालुक्यातील वांगी शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 11 शेळ्यांचा मृत्यू. या घटनेमुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. तर वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालाय. यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना कृषी मंत्री विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यावरून कृषी मंत्री कोकाटेंविरोधात संतापाची लाट उसळली. विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेलीच आहे.